नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि त्यातच बातम्या येऊ लागल्या आहेत की यंदा पाऊस लांबणार आहे किंवा मग परतीचा पाऊस चांगला होणार आहे. पिकं काढणीच्या काळामध्ये पाऊस चांगला झाल्यानं पिकांचं नुकसान देखील वाढणार आहे. तसंच हवामान विभागाचा अंदाज आहे की पुढचे काही 1-2 आठवडे पावसाचं प्रमाण जास्त असेल. एकूणच हे सगळे जे काही आपल्यापर्यंत बातम्या येत आहेत, आपल्यापर्यंत अंदाज येत आहेत, त्यात नेमकं कितपत तथ्य आहे, पुढच्या काळामध्ये खरंच अशा घडामोडी घडणार आहेत का, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर. पहिला प्रश्न हाच आहे की खरंच यंदा मान्सून लांबणार आहे का आणि ऐन पिकं काढण्याच्या काळामध्ये पावसानं पिकांचं नुकसान वाढणार आहे का? बरोबर आहे. आता प्रश्न दोन आहे तुमचे, म्हणजे कन्सर्न पाऊस लांबणार आहे का, लांबलाय काय नाही लांबलाय काय, पिकांचं नुकसान होणार आहे काढणीचा, हा तुमचा मूळ प्रश्न कन्सर्न जास्त आहे. बरोबर. खरं मान्सून लांबणार आहे म्हणजे साधारण 30 सप्टेंबरपर्यंत, आपण जून टू 30 सप्टेंबरचा पानकाळा म्हणतो, आपण पावसाळा म्हणतो. पण ज्यावेळेस मान्सून हा देशातून निघून जातो तोपर्यंतचा काळ आपण म्हणतो मान्सूनच समजतो. आणि साधारण 15 ऑक्टोबर नंतर मान्सून ह्या देशातून निघून जातो. बरं. आणि मान्सून कधीही 1 सप्टेंबरच्या आत त्याचा परतीचा प्रवास चालू होत नाही. आता आज रविवार 1 सप्टेंबर आहे. बरोबर. आणि आजचा प्रवास त्याचा इथून पुढं कधीही चालू होऊ शकतो. म्हणजे कधी 1 सप्टेंबरला, पण शक्यतो नाही. 15 सप्टेंबर 20 सप्टेंबर अशा दरम्यान तो चालू होऊ शकतो त्याचा प्रवास. बरं. आता तुमचा जो प्रश्न आहे की परतीचा पाऊस किंवा परतीचा पाऊस लांबणार आहे. आता परतीचा पाऊस लांबणार आहे ह्याविषयी ज्या पद्धतीच्या बातम्या कुणी बोलू लागल्यात, त्याला आज उत्तर देणंही बरोबर नाही आणि त्याची सिच्युएशन आज सांगणंही योग्य नाही आहे. बरं. ज्या पद्धतीने बाहेर येतं आहे की बाबा मान्सून लांबणार आहे, याचा अर्थ खरं एकमेव आणि हिंट आणि थीम हायलाइटेड आहे, त्याचे सिम्पटम हे आहे की बाबा लानिना अजून आलेलं नाही आणि लानिनामुळं कदाचित मान्सून लांबेल, अशी त्या ठिकाणी हे पद्धती अशी सिच्युएशन दिसते. त्यामुळं मान्सून लांबणार आहे म्हणजे जो साधारण 15 ऑक्टोबर 20 ऑक्टोबर 23 ऑक्टोबरच्या दरम्यान नंतर तो देशातून निघून जायला पाहिजे, तो काय नोव्हेंबरमध्ये निघून जाणार आहे का, अशी तुमच्या मनात शंका आहे. त्यामुळं असं काही होणार नाही आहे. पण लानिनाच्या सिच्युएशनवर नकळत ही शंका व्यक्त केली जात आहे की मान्सून लांबेल. आणि मान्सून लांबला म्हणजे खूप पाऊस पडेल, ही संकल्पनासुद्धा चुकीची आहे. मान्सून वेळेत परत झाला तरच त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. म्हणजे हिवाळी मान्सून वेळेत येणं किंवा थंडी वेळेत पडणं किंवा जे आता 30 सप्टेंबर किंवा 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या पावसाची आवर्तन आहे, ती आवर्तन व्यवस्थित जाण्यासाठी मान्सून वेळेतच परत फिरणं महत्त्वाचं असतं. बरं. हा झाला तुमच्या पहिला प्रश्नाचा उत्तर. आता तुमचा नेमका प्रश्न आहे की पीक काढणीच्या वेळेस याचा काही परिणाम होईल का. तसं साधारण आता हा सप्टेंबर महिना आहे, आपण 25 ते 26 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे. मध्ये 26-27 नंतर समजा विदर्भ आणि कोकण सोडला तर काही भागामध्ये सूर्यदर्शन झालं आहे, काही ठिकाणी अधूनमधून पाऊस झालेला आहे. म्हणजे तो पण बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. आणि धरणंसुद्धा बऱ्यापैकी ह्याच 25-26 ऑगस्टच्या त्याच्यात भरलेली आहेत. मधल्या काळानंतर आता कालपासून बघा 31 ऑगस्टपासून पावसाला थोडी नकळत पुन्हा सुरुवात झालेली आहे. तुमचा प्रश्न काढणीच्या संदर्भात आहे. म्हणजे आता 1 ते 5 सप्टेंबर ह्या दरम्यान पावसाची शक्यता. 5 सप्टेंबरच काय 6 सप्टेंबर एखादा दिवस पुढं मागं जाऊ शकतो. हे सप्टेंबर महिन्यातल्या पाऊस होण्याचं पहिलं आवर्तन समजा तुम्ही. या आवर्तनामध्ये पाऊस होणारच आहे. आणि हा पाऊस कुठे जास्त होणार आहे विशेषतः, हा पाऊस कोकण आणि विदर्भात भरपूर आहे. अच्छा. मराठवाड्यात त्याचं प्रमाण कमी आहे. अर्थात नांदेड किंवा विदर्भाला लागून असलेले जे जिल्हे आहेत, समजा आता हिंगोलीमध्ये सगळ्यात पाऊस कमी आहे. पण ह्यावेळेस कदाचित त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 1 ते 5 सप्टेंबरमध्ये तुम्हाला मुंबई आणि विदर्भाबरोबरच मध्य महाराष्ट्रातली जी जिल्हे आहेत, आपण खान्देश, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ही जी 10 जिल्हे आहेत, या जिल्ह्यातसुद्धा पाऊस होणार आहे. पण अति जोरदार नाही, पण जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बरोबर. आणि मराठवाड्यामध्ये पाऊस हा जिल्ह्यांच्या टोपोग्राफीनुसार होणार आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही बघितलं तर धाराशिव, नंतर लातूर, नांदेड ह्या भागात चांगला पाऊस झालेला आहे. गेवराईच्या काही भागात पाऊस चांगला झालेला आहे. जालन्यात अलीकडे पाऊस झालेला 25-26 ऑगस्ट. आणि छत्रपती
संभाजीनगर आणि नाशिक जे जिल्हे 3 महिने शापित राहिलेत त्या जिल्ह्यांमध्ये 27-26 जास्त पाऊस झाले आणि आताही तिथंच पाऊस जास्त होणार आहे, लक्षात घ्या. बरोबर. ज्या लोकांचा 2.5-3 महिन्यापर्यंत साधारण 15 ऑगस्टपर्यंत पाऊस आहे की नाही, पिकं तर चांगली, पण हे असं तीच लोक म्हणतात आता पाऊस कधी थांबेल, असं त्यांचे प्रश्न येऊ लागलेले. तर तुमच्या पीक काढणीच्या वेळेस हे जे 1 ते 5 आवर्तन संपल्यानंतर पुन्हा एक दुसऱ्या आठवड्यात आवर्तन साधारण 15 ते 16 सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. आणि पीक काढणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोयाबीनसारखं जे पीक आहे त्याला काढणीला उघडीपच पाहिजे, नाहीतर त्याचं नुकसान होतं. किंवा काढणीच्या काळामधले जे 4-5 दिवस आहे त्याच्या अतिउष्णता नव्हतं नाही, त्याच्या शेंगा तडकतात किंवा अति हे झालं किंवा पाऊस चालला आहे, सोंगता येत नाही म्हणजे कापता येत नाही आहे, मग ते परिपक्व झालेल्या शेंगातून त्याचं जे सोयाबीन खालं गळतं, म्हणून त्यांना त्या ठिकाणी उघडीप हवी असते. साधारण 15 सप्टेंबरनंतर मला वाटतं काही अडचण येणार नाही, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापेक्षा प्रमाण त्याचं काही टक्क्यांनी कमीच राहणार आहे. त्यामुळे उघडीप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की बाबा काढणीच्या वेळेस विशेषतः काही त्रास होणार नाही, पण 1 ते 5 सप्टेंबर पुन्हा 12 ते 16 या दरम्यान पाऊस होऊ शकतो. म्हणजे 15-16 सप्टेंबरपर्यंत पावसाची म्हणजे शक्यता आहे. दुसरा जो 15वाडा आहे सप्टेंबरचा त्याच्यामध्ये आपल्याला पाऊस कमी दिसेल, पाऊस कमी दिसेल आणि त्याच वेळेस पीक काढणीच्या वेळेस बऱ्यापैकी उघडीप असण्याची शक्यता आहे, असं मला आज ह्या विषयावर वातावरणीय प्रणाल्या पाहता आणि घडामोडी पाहता की एखाद्या लघु पल्ल्याच्या अंदाजावरून असं जाणवतं की ती अडचण येणार नाही. बरं. आता सर आपण जेव्हा पीक काढणीचा विचार करतो तेव्हा कापूस आणि सोयाबीन हे आपलं महाराष्ट्राचे मुख्य पीक आहेत. बरोबर आहे. ते ऑक्टोबरमध्ये सोयाबीन काढणीचं प्रमाण जास्त असतं, तर ऑक्टोबरबद्दल आपल्याला आत्ताच काय बोलता येईल? ऑक्टोबरमध्येही आपल्याला बोलता येईल. आता तुम्ही कापूस आणि सोयाबीन म्हणतायत, मग तो ऑक्टोबरपर्यंत ज्याच्या मागास पेरण्या झालेल्या आहेत त्यांच्यासाठी तो ऑक्टोबरमध्ये जाईल. पण काही भागामध्ये आगापही पेरण्या झालेल्या आहेत सोयाबीनच्या. तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाऊस शक्यता पहिल्या आठवड्यात असण्याची नाही आहे, पण असलाच पाऊस तर साधारण 10 ऑक्टोबर ते 9-10 ऑक्टोबर ते 14-15 ऑक्टोबरपर्यंत एखाद्या वेळा ते जे मान्सूनचं आवर्तन म्हणत ते शेवटचं किंवा लास्ट बट वन एक आवर्तन आहे, त्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पण त्या दरम्यान सूर्यप्रकाश जास्त असतो, दमटपणा जास्त असतो, उष्णता जास्त असतो, त्यामुळं काढणीच्या वेळेस विशेष त्रास होणार नाही. जसं 15 सप्टेंबरपर्यंत पाऊस सांगतो, हा पाऊस कंटिन्यू 4 ते 5 दिवस चालतो आणि तो पाऊस आला 2 तासात येऊन निघून गेला अशा पद्धतीचा पाऊस तो त्या ठिकाणी असतो ऑक्टोबर महिन्याचा. त्यामुळं जरी पाऊस झाला 1 किंवा 2 दिवस 4 दिवस, पण वातावरण पुन्हा मोकळं होईल. त्यामुळं त्या दरम्यान कापूस वेचणीला तर मुळीच अडचण नाही. तुम्ही तेवढे 1-2 दिवस टाळून करू शकता. किंवा सोयाबीनची कापणी आहे, हवामानाचा अंदाज किती कोणत्या दिवसाला अति जोरदार पाऊस आहे ते टाळून जर तुम्ही सोयाबीनची कापणी केली तर शेतकरी सुरक्षित पद्धतीने त्याचं ते कापणीचं नियोजन करू शकतो, असं मला म्हणायचं आहे. अगदी बरोबर. आता सर तुम्ही बोलताना ला निनाचा उल्लेख 1-2 वेळेस केलेला आहे, तर सध्या ला निनाची स्थिती काय आहे आणि तो कधीपासून निर्माण होऊ शकतो? आता ला निनाच्या बाबतीत फार मोठं गूढ यावर्षी 2024च्या मान्सूनमध्ये बघायला मिळालं. जागतिक पातळीवर भारतीय हवामानाचे शास्त्रज्ञ हवामान तज्ज्ञ ह्या गोष्टी बोलू लागले की ह्या वर्षीचा पानकाळा खूप चांगला आहे. आणि कधीपासून सांगू लागले? जवळ फेब्रुवारी मार्च एप्रिल लोक शेतकरी एकदम तयार आहेत त्या पद्धतीने. ह्या वर्षी खूप पानकाळा चांगला आहे, म्हणजे त्यांना असं वाटलं जुलैमध्येच माझ्या विहिरींना पाणी येणार आहे. सांगणारे त्यांच्या जागेवर बरोबर होते हवामान तज्ज्ञ, आणि ज्या पद्धतीचं शेतकऱ्यांनी नियोजन केलं तेही चुकीचे नव्हते. बरोबर. पण निसर्गाच्या मध्ये ज्या घटना घडत येतात त्याच्यामध्ये नेमकं त्याच्या पोटात काय, म्हणजे निसर्गाने काय लिहून ठेवले ते आपल्याला कळत नाही आहे. ज्या वातावरणीय जागतिक पातळीवरच्या याच्यावर अंदाज बांधला जातो 4 महिन्याच्या त्या दीर्घ पल्ल्याच्या अंदाजामध्ये ला निना हा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यरत होणं गरजेचं असतं, होता. म्हणून जून महिना बऱ्यापैकी उघडीप जायला काही वाटलं नाही, पण जुलैच्या पहिला आठवडा नाही, दुसरा आठवडा नाही, जुलै गेला नाही, ऑगस्ट नाही, आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अजूनही ला निना आलेला नाही. 3 महिने गेलेले आहेत. आता ला निना आलेला नाही म्हणूनच विहिरींना पाणी नाही आहे. शेवटच्या ऑगस्टमध्ये हा ला निनाचा इफेक्ट नाही आहे.
हा जो इफेक्ट आहे मॅडन जुलियन ऑसिलेशनचा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टमुळे तुम्हाला 21 ऑगस्ट नंतर पाऊस झालेला आहे. आणि हे मॅडन जुलियन ऑसिलेशन अजूनही आपल्या भारतीय उपसागरीमध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला देशात पाऊस होतो ते मॅडन जुलियन ऑसिलेशन सध्या कार्यरत आहे. अच्छा, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा पाऊस झालेला आहे. प्रश्न लानिनाचा आहे. लानिना आला नाही, 3 महिने आला नाही, सप्टेंबरमध्ये डोकावणार आहे पुन्हा असं म्हणतायत. बर. पण वैयक्तिक मला तर माझ्या वैयक्तिक ज्ञानावरून मला तर असं होतं कदाचित सप्टेंबर महिनाही निघून जाईल तरी लानिना येण्याची शक्यता नाही आहे. आणि तसं असतं तर लानिना आला असता तर दुसऱ्या आठवड्यातसुद्धा धुमाकूळ झाला असता पावसाचा. पण मी दुसऱ्या आठवड्यामध्ये विशेष पाऊस नाही असं मी आज बोलतोय. दुसरा पंधरवाडा सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही ज्यावेळेस पीक कापणीचा विषय काढला त्यावेळेस बोललो की त्यावेळेस तुम्हाला उडीद मिळण्याची शक्यता आहे. कारण का कोणास ठाऊक लानिना कदाचित सप्टेंबरमध्येही त्याचा अस्तित्व दाखवणार नाही. त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी राहील. त्यामुळं लानिनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनाच चकवा त्याने दिलेला आहे. आत्ता येतो प्रत्येक आठवड्याला वाट पाहिली, सगळ्यांनीच पाहिली, जागतिक पातळीवर पाहिली. जागतिक पातळी ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजी ते सुद्धा सांगू लागले की 66% शक्यता आहे की बाबा सप्टेंबरमध्ये तुमचा लानिना येणार आहे. बरोबर. कुठे पुन्हा आवाज नाही आता. बरोबर. आणि जरी त्याचा स्ट्रेस स्टार्ट झाला, लानिना जरी सप्टेंबरमध्ये आला तो इट इज इन अ प्रायमरी स्टेज ऑफ स्टेपिंग अप, म्हणजे तो नुकतंच आलेला असेल. त्यामुळे त्याचा पावसावर किती परिणाम आहे पण तो नक्की येणार आहे का म्हणजे याच्यामध्ये पण साशंकता आहे. बर. म्हणून कदाचित सप्टेंबरमध्ये जर लानिना डोकावला नाही म्हणूनच कदाचित सप्टेंबरच्या पंधरवाड्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. अच्छा. आणि त्याला दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की पावसासाठी आपल्या देशामध्ये लानिना हा जागतिक पातळीवरचा पण देशाच्या पातळीसाठी इंडियन ओशन डायपोल की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्यामध्ये असलेल्या समुद्राच्या पाण्याच्या तापमानातील फरक, म्हणजे अरबी समुद्राचं तापमान जास्त पाहिजे बंगालचं कमी, हा जो इंडियन ओशन डायपोल. पण दोघांचं तापमान सारखं राहिलं म्हणजे इंडियन ओशन डायपोल भारतीय ध्रुवध्रुवीता म्हणतात ती किती जर सारखी राहिली, दोघांचं तापमान सारखं राहिलं तर पावसाला पूरकता मिळत नाही आहे. बर. आणि हाच इंडियन ओशन डायपोल बऱ्याच दिवसापासून तटस्थ आहे. अच्छा. आणि तो सप्टेंबरमध्ये तटस्थ राहण्याची शक्यता आहे. कदाचित सप्टेंबरच्या काही शेवटच्या आठवड्यानंतर कदाचित तो निगेटिव्ह जाणार आहे म्हणजे पावसाला मारक ठरणार आहे. बर. म्हणूनच पुढच्या 2 आठवड्यामध्ये अर्थात ती पुन्हा आम्ही सांगणारच आहे 15-16 सप्टेंबरनंतर किंवा सांगणारच आहे की काय अवस्था असणार आहे पुढच्या 2 आठवड्याची 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत. पण 2 गोष्टी मी सांगितल्या, लानिना आला तर फायदा, तो आलाच नाही तर इंडियन ओशन डायपोलसुद्धा मदत करत नाही आहे, तो तटस्थ आहे. आणि शेवटी सप्टेंबरच्या तो नकारात्मक जाणार आहे म्हणजे तो पावसाला मदत करणार नाही आहे. मग जर सप्टेंबरमध्ये लानिना नाही आणि जर तो पुन्हा ऑक्टोबरमध्ये आला तर तिथून पुढे पावसाला सुरुवात होणार आहे. बर. पण तुमचा पावसाळा संपलेला आहे जून टू सप्टेंबर, मग तुमच्याकडे कोणता पाऊस आहे? लानिना आलाय पण पावसाळा संपलेला आहे. मग तो नॉर्थ ईस्ट मान्सून किंवा हिवाळी पाऊस किंवा तुम्ही त्याला रिट्रीवल मान्सून हे म्हणतात, रिट्रीट मान्सून जो ईशान्य मान्सून म्हणतात तो आपल्याकडे नाही आहे. तो मान्सून हा जो आहे करायकल, पॉंडिचेरी, कर्नाटका, तामिळनाडू, केरळाचा काही, नंतर पुन्हा रायलसीमा हे जे आहेत ह्या ठिकाणी तो पाऊस होतो. म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक ह्या भागामध्ये तो पाऊस होतो. तो त्यांचा सीझन चालू होतो आणि त्या सीझनमध्ये जर लानिना आलेला असेल तर तिकडे भयानक पाऊस होईल. आणि त्या पावसाच्या प्रणाल्या कदाचित तुम्हाला मराठवाडा किंवा सोलापूर ह्या भागातनं तुम्हाला पाऊस फार नाशकापर्यंत देऊ शकतो. कारण तिकडे अति पाऊस झाला तर त्या प्रणालीचा प्रेरित परिणाम इंड्यूस इफेक्ट तुम्हाला मिळून त्या टायमाला तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाऊस असू शकतो. हा हे पुढचं सांगितलं मी की बाबा पुढची काय स्थिती असू शकते. कारण तुम्ही प्रश्न लानिनाचा विचारला, तुमचा पावसाळा संपला तरी तुम्हाला नंतर पाऊस होऊ शकतो. बरोबर. ह्या झाल्या फार पुढच्या गोष्टी झाल्या नोव्हेंबर डिसेंबरच्या. पण 15 सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी पाऊस नद्याच्या खळातील ऑलरेडी डॅम सगळे ओव्हरफ्लो झालेले आहेत. पण
नद्या नाल्यापेक्षा जे शेतावरची ओढे किंवा असे जे मायनर इरिगेशन ते सुद्धा भरणं गरजेचं ते झालेले नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी 15-16 सप्टेंबरपर्यंत आपण अपेक्षित करूया. आणि ते जर झालं त्यापुढेच तुमच्या विहिरींना पाणी येण्याची शक्यता आहे, अन्यथा नाही. म्हणजेच काय 16 सप्टेंबरनंतर काय काय जागतिक पातळीचा लानिना, इंडियन ओशन डायपोल तो तसाही तो तटस्थच राहणार आहे हे नक्की झालेलं आहे. त्यानंतर मग कसा पाऊस होईल त्याच्यावरच तुमच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सगळी धरणं भरले आणि ओव्हरफ्लो झाले आणि जायवाडची अवस्था अशी कोण्यात त्यांना काही घेणं नाही आहे. कॅनलवाल्यांचं ठीक आहे, पण सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या विहिरीला पाणी येईल का याच्यासाठी त्याला चांगला पाऊस होणं गरजेचं आहे. 3 महिने झाले पाऊस झालेला नाही आहे, विहिरींना पाणी आलेलं नाही आहे. जे कुठे मुरमाड जमिनी वगैरे आहे तिथं थोडेफार कुठे तो ओढे नाले वाहिले त्याच्यातनं थोडंफार पाणी आलेलं आहे. आणि याच्यासाठी 15 सप्टेंबर म्हणजे इथून पुढचे 15 दिवस फार महत्त्वाचे आहे. त्याच्या निरीक्षणानंतरच ही स्थिती बदलेल काय हे आपल्याला बघावं लागेल, नाहीतर नोव्हेंबर-डिसेंबर कदाचित वाट बघावी लागेल. आता असं माझं स्पष्ट मत आहे. आता लानिनाबद्दल आपण बोललोय तर नेहमी प्रश्न असा उपस्थित केला जातो शेतकऱ्यांकडून की नेमकं हे जे काही वातावरणीय प्रणाली आहेत किंवा पाऊस आहेत याबद्दलचे अंदाज सतत चुकत असतात. तर लानिनाच्या बाबतीमध्ये असं ठळकपणे आपल्याला काय सांगता येईल की ज्यामुळं लानिनाने यंदा सगळ्यांना चकवा दिला आहे? बरोबर आहे. आता तुम्ही अगोदर लानिनाने चकवा ह्या प्रश्नाच्या अगोदर हे अंदाज चुकत असतात. याच्यामध्ये भारतीय हवामान आणि भारतीय हवामान खात्याचा दोष नाही, लक्षात घ्या. लानिनाचं ऑब्झर्वेशन हे ऑल ओव्हर जागतिक पातळीवरचं आहे आणि केवळ भारतीय हवामान तज्ज्ञ सांगत नाही आहे, ते सगळे जगातले शास्त्रज्ञ सांगत असतात. आणि सगळ्यांनी हेच सांगितलं होतं की लानिना असाच आहे ना असा जाणार नाही. अजूनही सांगतात की 66% सप्टेंबरमध्ये लानिना आहे. आता गप्प झालेत 8 दिवसापासून. बरोबर आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न आहे की अशा काय काय प्रश्न आहे तुमचा पुढचा? लानिना सगळ्यांना चकवा का दिला लानिनाने यावेळेस? बरोबर आहे. लानिनाने चकवा द्यायचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्यवस्थित ऐका आणि 2 वाक्यात मी सांगतो. ज्यावेळेस आपल्याकडचा साधारण श्रीलंका किंवा केरळच्या आपण पश्चिमेकडे गेलो तो साऊथ आफ्रिका आहे, बरोबर. आणि तसंच जर आपण साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि श्रीलंकेच्या खाली विषुववृत्त आहे, म्हणजे इकडं दक्षिण आफ्रिकेपासून हे विषुववृत्त आहे, भारत देशवर आहे, श्रीलंका इथं आहे. हे विषुववृत्ताची जी लांबी आहे तुम्ही पार दक्षिण अमेरिकेपर्यंत जर गेलात, ह्या लांबीमध्ये लानिना यायचा असेल तर दक्षिण अमेरिकेच्या तिथं जेवढा समुद्र विषुववृत्ताच्या दरम्यान आहे त्याचं तापमान हे समुद्र सपाटीपासून खाली 200 ते 300 मीटर 200 मीटरपर्यंत साधारण तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं तापमान हे कमी व्हायला हवं. तिथलं तापमान कमी जर झालं म्हणजे थंडावा जर आला तिथं तरच तिकडे काय होणार, उच्च दाबाचे हे तयार होणार. आणि हे जर थंड झाल्यानंतर पाण्याची घनता कमी होणार, बरोबर. त्यामुळं काय होणार, उष्ण पाणी इकडे येणार, समजलं. इकडे हे थंडावा उच्च दाबाचे तयार होणार आणि त्यानंतर उच्च दाबाकडून जे मान्सूनचे वारे तुमच्या बंगालच्या उपसागरात यायला पाहिजे ते डायरेक्ट काय मलेशिया, थायलंड किंवा म्यानमारमधून येत नाही, ते विषुववृत्ताच्या समांतर येत राहतात. म्हणून तर ते अरबी समुद्रातून तुमच्या पश्चिम किनारपट्टी महाराष्ट्राच्या मुंबई अलिबागकडे येतात. ही जी समुद्राचं पाणी थंड होण्याची जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया गेल्या 3 महिन्यात घडून आली नाही, म्हणून लानिना निर्माण झाला नाही. स्पष्ट आणि 1-2-3 वाक्यात सांगण्यासारखं उत्तर आहे. याला चकवा कोणता आहे? समुद्राचा, की जिथं पाण्याचं तापमान गारव्यात गेलं नाही म्हणून लानिना आला नाही. मग आत्ता तुम्ही म्हणाल गेला नाही तर मग आता तुम्ही तर बघताय ना. होय, आता आम्ही बघतोय. आमचे जे निनो इंडेक्स सांगतात की तो हळूहळू गारव्याकडे जातोय, पण त्याच्यात हेही सांगतो, एक हवामान तज्ज्ञ म्हणून सांगतो, भारतीय हवामान खात्याचा जो आमच्या डिपार्टमेंटचा डेटा आणि साईटवर जर तुम्ही बघितले सगळं दिसतंय. एका आठवड्यामध्ये तो थंडाव्याकडे जातो तर पुढच्या आठवड्यात पूर्ण थोडंसं तापमान वाढतंय. एक सुरी एकतर्फी थंडाव्या होण्याच्या स्टेडीली डाऊनवर्ड त्याची मुवमेंट नाही आहे. ते कशामुळे नाही आहे? आता म्हणजेच तापमान हे होमोजिनियस हेवीली कमी होत नाही याचं. म्हणजेच उष्णता ज्या पद्धतीने कमी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. म्हणजे समुद्राचं पाणी तापणं पुन्हा गारवा, ताप गारवा, म्हणजे
कंटिन्युअस त्याची जी इंटेन्सिटी ऑफ सनरेज आहे ती कमी व्हायला पाहिजे, ती नाही आहे. कधी कमी होते, कमी जास्त, म्हणून पाणी कधी एखाद्या आठवड्यात वाढतं, पुन्हा तापमान कमी होतं. हे जे व्हेरिएशन आहे, हा जो बदल आहे, त्यामुळं ला निनाला सुद्धा नेमका स्टँड घेता येईना. बरोबर आहे. आणि त्यामुळं तर तिथं अजूनही मासेमारीला फायदा आहे, कारण त्या लोकांचं जागतिक पातळीवर सगळ्यात मासेमारी दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर होते आणि त्यांचं सगळं इकॉनॉमी त्याच्यावर अवलंबून आहे. ला निना जर असला म्हणजे काय, पाण्याचा थंडावस्था, मासे खाली जातात, त्यांना दुष्काळ पडतो, ते बोंबा मारतात. एल निनोमध्ये त्यांची मजा होते. तसा परिणाम त्यांना जाणवत नाही आता. आणि हे खरं ला निना गेला 3 महिन्यात न येण्याचं. बरं. आता तुम्ही सांगितलं की तिकडे तापमान कमी जास्त होते, मग तिथं उष्णतेचा हा सगळा परिणाम आहे का? पाण्यात समुद्राच्या पाण्याचं तापमान कमी जास्त होणंच म्हणजे सूर्याची जी इंटेन्स रेडिएशन जे आहे त्याच्यामध्ये एकसुरीपणा नाही आहे, होमोजिनियसपणा नाही आहे, की जे निसर्गाच्या नियमाप्रमाणे सीझनप्रमाणे त्या गोष्टी घडून यायला पाहिजे होते. का ह्या वर्षी 2024 साली या गोष्टी घडून येणं गरजेचं होतं. तर त्या पद्धतीचं घडून आलेलं नाही. याचा अर्थ होणारच होईल, पण पोस्टपोनमेंट झाली ना हो. आमच्या इंडियन समर मान्सून जून टू सप्टेंबर ह्याच काळात नाही, आम्ही वाट बघतोय जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून. त्याचा परिणाम झाला. फक्त नशिबाने ना शेतकऱ्यांनी बोंबा मारल्या असत्या. फक्त नशिबाने जो पाऊस झाला तो मॅडेन्ज्युलेशन ऑसिलेशनने थोडी मदत केली. सुरुवातीच्या काही काळामध्ये धन आयोडी असल्यामुळं थोडा तुम्हाला पाऊस झाला. आणि खरीपाची पिकं ही तुमची तुषार सिंचनासारखे कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत. ह्या पिकांना अति पाऊस झाला नाही, तणाचा जोर वाढला नाही, आणि थोडा पाऊस ज्या पद्धतीने हवा आहे त्याचं हवा म्हणजे त्याला गरजेचं आहे त्या पद्धतीने तो पाऊस झाला, म्हणून पिकं खूप चांगली आहेत. लोक म्हणतात बंपर क्रॉप ह्या वर्षी, ला निना नाही आहे, विहिरीनं पाणी नाही आहे, पण पीक चांगलं आहे. ही ॲग्रोनॉमी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आणि जनतेने सुद्धा. असं का होतं? प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणीवर हवामान खातं, हवामान शास्त्रज्ञ कुठेही ते चुकलेले नाही आहेत. त्यांच्या निरीक्षणावरून जे आउटपुट होतं त्या पद्धतीने ते बोललेले आहेत. आता तुम्ही सांगितलं की पुढच्या 15 वाड्यामध्ये कदाचित चांगला पाऊस आहे, पण दुसरीकडे विहिरींना पाणी नाही आहे, जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरलेलं नाही आहे. भविष्यामध्ये आपल्याला काय असं पाणी टंचाईचा परत काय असा प्रश्न जाणवू शकतो? काय माहीत आहे का सर, घोडा मैदान इतकं जवळ आहे. मी 15 दिवसाचाच कालावधी तुमच्याकडे मागितलेला आहे. कदाचित ह्याच 15 दिवसामध्ये तुम्हाला 16-17 नंतर विहिरींना पाणी आलेलं असेल. बरं. सगळंच नकारात्मक, निराशाजनक, उदासीन असं बघायचं नाही आहे. मी 16 सप्टेंबर म्हणजे एकदमच कडक ऊन पडणार आहे का? नाही, कारण सीझन मान्सूनचा आहे. थोडंफार कुठंतरी पाऊस होणार, काही भागात होणार, काही भागात होणार नाही. आणि विशेषतः विदर्भात पावसाची शक्यता जास्त आहे, कारण जो परतीच्या पावसाबद्दल बोललं जातं, ही जी बंगाली ब्रँच असते हिला जास्त पाऊस होतो, लक्षात घ्या तुम्ही. आणि विदर्भात हा पाऊस त्या मानात तसाही जास्त आहे. आत्ताही तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये पाऊस, मुंबईत होणारा पाऊस आणि हे सायक्लोनचा तसा काही संबंध नाही आहे, हे पण सांगतो. पण विदर्भ आणि मुंबईमध्ये संपूर्ण कोकणात चांगला पाऊस आहे. मराठवाडा हा पहिल्यापासूनच कमी भागात पाऊस, यावर्षी 2024मध्ये मान्सूनमध्ये पाऊस कमी राहिलेला आहे, पण पिकं खूप चांगली आहे. पण मध्य महाराष्ट्रामध्ये जो जळगाव, खानदेश म्हटल्यानंतर आपण 3 नावं घेतो, एका दमामध्ये नाव घेतो, नंदुरबार, धुळे, जळगाव. पण त्याच्यामध्ये जळगावची टोपोग्राफी अशी आहे की इथं उष्णता जास्त आहे आणि पाऊसही यावेळी जास्त झालेला आहे. सुरुवातीच्या 2-1 महिन्यात पाऊस झाले, पण मागून चांगला पाऊस. आताही 15 सप्टेंबरमध्ये जळगावमध्ये जास्त पाऊस आहे, नाशिकमध्ये जास्त पाऊस आहे, नगरच्या काही भागात जास्त पाऊस आहे, पुण्यात पाऊस आहे. त्याच्यानंतर खाली प्रमाण कमी होत जाणार. नांदेडमध्ये पाऊस जास्त आहे कारण तेलंगणात जास्त पाऊस आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला तो इफेक्ट जाणार आहे. आणि कर्नाटकामध्ये जो पाऊस आहे त्याच्यामुळे तुम्हाला लातूर, धाराशिवमध्ये पाऊस आणि सोलापूरमध्ये पाऊस मिळण्याची शक्यता आहे. अशी ही टोपोग्राफी आहे. सर, आता तुम्ही सुरुवातीला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की पुढच्या आठवड्याभराचा नेमका पावसाचा अंदाज काय आहे. तर आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला जिल्ह्याने थोडंसं फोडून सांगता येईल का त्याबाबत, की पुढच्या आठवड्याभरामध्ये आपण विभागनीय बोलताना सांगितलं, तर जिल्हानिहाय किंवा त्या भागाने आपल्याला सांगता येईल का की कुठं कुठं पावसाचा अंदाज? आता पहिल्या आठवड्या म्हटल्यानंतर तुम्ही आज 1 सप्टेंबर पासून तर साधारण तुमचं असं म्हणणं आहे की 6-7 आठवडा म्हणजे आता आठवड्यामध्ये शेवटचे 7 आणि 8 सोडून द्या.
म्हणजे पहिले 6 दिवस तुम्हाला पावसाची शक्यता तुम्हाला मी सांगितली ना. आताचे मी अगोदर तो प्रश्नाला उत्तर देताना त्यामध्ये या प्रश्नाचं जवळजवळ 50% उत्तर दिलेलं आहे. बरोबर. विदर्भामध्ये कंटिन्यूस पाऊस राहणार लक्षात ठेवा. आणि त्या विदर्भामध्ये विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी 5 सप्टेंबर 6 सप्टेंबर भरपूर पाऊस राहणार आहे. बरं. त्याचबरोबर नागपूर आणि अमरावती ह्या ठिकाणी आता हा संपूर्ण जिल्हा विचारात घेतला तर अमरावतीचा उत्तरेकडचा भाग आणि नागपूरचा उत्तरेकडे तिथं पाऊस जास्त होणार आहे. बरं. बरोबर. मग राहिले वाशिम, हिंगोली, बुलढाणा या ठिकाणी त्या मानाने पावसाचं प्रमाण कमी आहे. पण ज्यावेळेस अतिजोरदार शब्द म्हणतो मी त्या पद्धतीचा पाऊस होणार आहे. एक शब्द मी उच्चारला विदर्भ म्हणून 11 जिल्ह्याला एक समान नाही आहे, एक सुरीपणा नाही आहे, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा असतोच. लक्षात घ्या. विदर्भात मी सांगितलं, मुंबई कोकणात तर तो पाऊस कंटिन्यूस राहणार आहे. तसं आपल्याकडे दहीहंडील गणपतीवरी पाऊस त्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणीच आहे. पण मराठवाड्यातली अशी जी काही तुम्ही जिल्हानिहाय मला बोलू लागलात त्याच्यामध्ये जालनाचा काही भाग आहे, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये बीडचा उत्तरेकडचा काही भाग आहे, नंतर परभणी, हिंगोली तर गेल्या 3 महिन्यापासून अजूनही सरासरीपेक्षा कमीच आहे तो हिंगोलीचा. तर परभणीचा काही भाग, परभणीचा उत्तर हिंगोलीला लागून तो भाग आणि ह्या जिल्ह्यामध्येच पाऊस कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये लातूरला बरा पाऊस सांगितला, धाराशिवला सांगितलं, मग राहिले कोणते जिल्हे? मधला जो भाग आहे जालन्याचा तुम्हाला सांगतो, पश्चिमेकडे जालन्याचा चांगला पाऊस आहे. अच्छा, समजलं का? हा झाला मराठवाड्याचा भाग. आता मध्य महाराष्ट्रामध्ये सांगताना तुम्हाला सांगतो, ह्या चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये जो पाऊस झाला त्यामुळे नाशिक ज्याला 3 महिने 2.5 महिने पाऊस मिळाला नाही, तर नाशिक जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. आणि नाशिक जिल्ह्याची टोपोग्राफी जे तुमचे जेवढे जिल्हे आहेत ते 3 भागात आहे. उत्तरेकडचा कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, पारपेठ, सुरगाणापर्यंत. त्र्यंबक, इगतपुरी हा वेगळा आहे आणि सिन्नर, नांदगाव, येवला, निफाड, दिंडोरी हा भाग वेगळा आहे. इत्यादी टोपोग्राफी वेगवेगळी आहेत. तर आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला कळवण, सटाणा, मालेगाव, देवळाच्या गुजरातचा इफेक्ट झाला आणि खानदेशच्या पावसाचा इफेक्ट झाला, त्यामुळे त्या भागात पाऊस भरपूर आहे. आणि तसाही कोकणामध्ये घाटमाथ्यावर ह्या ठिकाणी घोटी इगतपुरीत पाऊस आहे. राहिला प्रश्न वर्षाछायाच्या प्रदेशाची जे 4-5 तालुके आहेत खालचे, ह्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस नाशिकमध्ये आणि घाटमाथ्यावर जास्त होतो त्याचा परिणाम इकडे पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे तिकडे अतिवृष्टी झालेली नाही, नुकसान झालेलं नाही आहे, पण पाऊस झालेला आहे. हे जिल्हानिहाय सांगताना तुम्हाला सांगतो, नाशिक जिल्ह्यात पाऊस झाला, जळगाव पाऊस झाला, धुळे, नंदुरबारमध्ये पाऊस झालेला, नगर आणि सगळ्यात जास्त गेल्या त्या 26 ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस पुणे जिल्ह्यात जास्त आहे. अच्छा, बरोबर. पुणे जिल्ह्यात पाऊस जास्त आहे, त्याच्यामुळे नगरमध्ये पाऊस जास्त आहे. सोलापूरमध्ये तर ऑलरेडी पहिल्यापासून पाऊस जास्त आहे, सांगलीत पाऊस जास्त आहे आणि कोल्हापूरमध्ये पाऊस आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस चांगलाच आहे. मग आता जिल्हा निहाय सांगितलं मी ह्या पद्धतीने सांगितलेलंच आहे. मराठवाड्यात मात्र त्या मानाने पाऊस कमी आहे. तरी कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त आहे ते मी सांगितलंच आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी आहे त्याचं कारण तेही सांगितलेलं आहे. बरं सर, आता आणखीन एक बातमी अशी पसरते किंवा अशी बातमी येते की सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये मध्य भारतात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि पावसाला पोषक वातावरण राहील, अशी एक बातमी सध्या चर्चेला आहे. तर त्यामध्ये काही तथ्य आहे का? एकदम बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही कालावधी सप्टेंबरचा 3रा आठवडाच का घेतला? बंगालच्या उपसागरामध्ये ज्यावेळेस कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते जेव्हा वायव्येकडून आग्नेयेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातं त्याच वेळेस महाराष्ट्राला पाऊस होतो. बरं. 29 ऑगस्टला जे कमी दाबाचं क्षेत्र आता तयार होणार आहे, 29 ऑगस्टला जे झालं आणि ते आता पुढे, आणि 29 ऑगस्टला तयार झालेला जे क्षेत्र आहे त्याच्यातनंच हे, आणि ते क्षेत्र तुम्हाला 2 किंवा 3 दिवसात वेगाने पुढे येतं. तर त्याचं जे कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळेस अगोदर पश्चिम बंगालमध्ये, नंतर ते मध्य प्रदेशमध्ये, नंतर UPमध्ये गेलं, नंतर ते तुम्हाला राजस्थानमध्ये गेलं, म्हणून तर डीप डिप्रेशन. हे कमी दाबाचं क्षेत्र आल्यानंतर असं झाल्यानंतर जी आर्द्रता येते आणि त्यामुळं जो पाऊस होतो तिथपर्यंत ठीक आहे. पण मग हे कमी दाबाचं क्षेत्र तिथं विरळून जातो, संपतो विषय, पुन्हा काहीतरी आलं पाहिजे पाठीमागं. त्यामुळं आता जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामधलं, बरोबर, की ज्याचं साधारण 27, 28,
29 आणि 30 ऑगस्ट या 4 दिवसामध्ये ते ह्या 4 राज्यातून गेलं. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, UP आणि राजस्थान. पण ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचं वैशिष्ट्य असं झालं की ते हळूहळू पुढे गेलं. म्हणजे 4-5 किलोमीटर असं ताशी अशा पद्धतीने ते गेलं आणि त्याचं ते बराच दिवस थांबल्यानंतर त्याचं डिप्रेशनमध्ये तयार झालं. त्याचं नंतर पुन्हा म्हणजे तीव्र दाबात त्याचं रूपांतर, अतितीव्र दाबात त्याचं रूपांतर झालं आणि नेमकं पाकिस्तान आणि त्या भागामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र ह्यावेळी तयार झाल्यामुळं ते सरळ राजस्थान किंवा इकडे पंजाब हरियाणाकडे जाताना त्याने त्या उच्च दाबाने जमिनीपासून समुद्र सपाटीपासून साधारण 2.5 ते 3-4 किलोमीटर असलेल्या उच्च दाबामुळं ते दाबलं गेलं म्हणून तर ते खाली उतरलं गुजरातमध्ये. अच्छा. म्हणजेच त्याला विरळ होण्यासाठी जमिनीचा जो मार्ग आणि एरिया पाहिजे होता तो मिळाला नाही. त्या उच्च दाबामुळे ते सरकलं आणि सरकल्याबरोबर ते सौराष्ट्र कच्छमधून पुन्हा त्याचा पाण्याशी संबंध आला म्हणून ते चक्रीवादळ तयार झालेलं आहे. अच्छा. म्हणून गुजरातमध्ये खूप पूर आलेला आहे, पाणी झालेलं आहे, नाशकामध्ये पाऊस झाला आहे, जळगावमध्ये पाऊस झाला. हे कमी दाबाच्या क्षेत्रासंबंधी प्रश्न विचारला म्हणून मी हे सांगतोय. हे जातो पुन्हा दुसरं कमी दाबाचं क्षेत्र आता तिथं तयार होत आहे. म्हणजे तुमचा 3रा आठवडा सप्टेंबरच्या म्हणण्यापासून एक काय आतापर्यंत कदाचित तुम्हाला सप्टेंबर अखेर किंवा पहिला 3 ते 4 कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातून येण्याची शक्यता आहे म्हणूनच पाऊस होणार आहे. अच्छा. मग तुम्ही तर म्हणताय 15 सप्टेंबरच्या पुढच्या दुसऱ्या 15 पाऊस कमी दाबा क्षेत्र म्हण. ते सगळीच कमी दाबाची क्षेत्र महाराष्ट्रातील नसतात, काही वरून जातात. कारण या दरम्यान तुमचा मान्सूनचा ट्रपही असतो. बरोबर आहे. मान्सूनचा ट्रप कसा आहे आता नेमकं ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र आलं तर मान्सूनचा ट्रप खाली आहे. मान्सूनचा ट्रप खाली आल्यामुळं काय झालं आहे, हे कमी दाबाचं क्षेत्र डीप डिप्रेशन ज्यावेळेस कच्छेकडे गेल्यामुळं हा आणखीन खाली ओढला आणि ज्यावेळेस देशावरचा मान्सूनचा मुख्य भाग हा दक्षिणकडे अति एक्स्ट्रीम आला, अति पाऊस होतो. अच्छा. म्हणून तुम्हाला ऑगस्टमध्ये पाऊस आणि धरणं भरले, शांत लोक झाले ना, त्याचं मेन कारण हे डीप डिप्रेशन आणि मान्सूनचा मुख्य हा त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेकडे नाही, सरासरी जागेपासून खूप दक्षिणेकडे आला म्हणून इकडे पाऊस झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून तुमची शांत झालेले जायकवाडी 65% आणि 80% सगळ्याच्या आता भांडणं तणं राजकीय लोक प्रशासकीय लोक शांत झालेले आहेत. 100% भरणार आहे ते साधारण आणखी तुम्हाला 8-10 दिवसामध्ये. तो भाग नाही आहे. त्याचं एकमेव कारण कमी दाबाचं क्षेत्र, पाकिस्तान असलेला उच्च दाबाचं क्षेत्र, त्याला त्याने खाली लोटलं म्हणून पाऊस झाला आणि अशाच पद्धतीचे कमी दाब क्षेत्र तयार होणार आहेत. नशिबाने अशी जर कथा एकदा पुन्हा जर झाली आणि जर पुन्हा ते दाब तयार आणि एखादंच पुन्हा आलं तर पुन्हा तो कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे मान्सूनचा ट्रप की जो गंगानगरपासून बंगालच्या उपसागरात असतो तो जर अजून थोडा खाली आला तर पुन्हा आपल्याला सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पण चांगला पाऊस मिळेल. मी आत्ताच बोललो 5 मिनिटापूर्वी 15 पाऊस कमी असेल दुसऱ्या 15. पण अशी जर कथा जर घडली तर कदाचित मी 15-16 नंतर नक्कीच भारतीय हवामान खात्याची साईट आणि तिथले त्याचे जे चार्ट त्यांचे सॅटेलाईट सगळं बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याच्यावर इन्फरन्स काढता येईल. समजलं का? हा तुमचा प्रश्न होता की तिसऱ्या आठवड्यात एकच का, चौथ्या आठवड्यातही होऊ शकेल. आणि ऑक्टोबरमध्ये मी जे आवर्तन तुम्हाला सांगतो 10 ते 15 ऑक्टोबर त्या दरम्यान सुद्धा ते काय बिना कमी दाबाच्या क्षेत्रात दुसरं कारण नाही आहे मान्सूनमध्ये किंवा मान्सूनच्या शेवटी पाऊस होण्याचे दुसरे सोर्स नाही आहेत. तेच एकमेव सोर्स आहे. बरोबर. आणि एक काय असे 3 ते 4 आणि का 2024मध्ये घडणार आहे नाही, हे निसर्गाच्या पद्धतीने दरवर्षी असं घडत असतंय की ह्या वर्षी 2024च्या सप्टेंबरमध्ये घडत नाही आहे. ह्या ट्रॅक्स आहे, त्याचे जागा आहेत, त्याचे रस्ते आणि तारखा आणि ठिकाणं ठरलेली आहेत. म्हणून तर आम्ही म्हणतो पहिलं आवर्तन, दुसरं आवर्तन, तिसरं आवर्तन, चौथं आवर्तन. पहिलं आवर्तन 1 ते 5, दुसरं आवर्तन 12 ते 16, तिसरं आवर्तन समजा 25 ते 27 काय 28 असेल आणि चौथं आवर्तन ऑक्टोबरमध्ये आम्ही सांगतो. हे ह्या कमी दाबाचे क्षेत्र होण्याच्या सरासरी तारखेवरच आम्ही या गोष्टी बोलतो. अच्छा. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही माहिती, पण अजून विचारायला मी कारण मी माझ्या बोलण्याच्या ओघात सांगितलेलं आहे. बरोबर. सर, आणखीन एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही चक्रीवादळाचा उल्लेख केला, तर मान्सून काळामध्ये चक्रीवादळ अशी सहसा येत नाहीत, मग यंदा का असं वेगळं घडतंय? हां, आता पहिलं तुम्हाला मी मान्सूनमध्ये चक्रीवादळ का येत नाही याचं कारण बघण्या गरजेचं. कधीच येत नाही तुम्हाला चक्रीवादळ म्हणजे मान्सूनच्या काळामध्ये. तर मान्सूनच्या समजा चक्रीवादळ जर घडायचं असेल तर अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये पाण्याचं तापमान हे 26.5 डिग्री सेंटीग्रेड
कमीत कमी तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. पाण्याच्या पृष्ठभागापासून 5 किलोमीटर दमटपणा पाहिजे. बरोबर. दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन काय आहे की त्याचा जो विंड शेअर आहे तो विंड शेअर नको आहे. विंड शेअरचा अर्थ काय आहे, असं तिरपं वारं नको आहे, असं वारं नको आहे. हे वारं हे नेहमी जुलै टू सप्टेंबर एकतर पश्चिमेकडून पूर्वेकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने असतं आणि हे समांतर असतं. म्हणजे विंड शेअर हा नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं कारण ते आहे की कोरिओलिस फोर्स हा नॉन निग्लिजिबल, म्हणजे तो दुर्लक्षित करण्यासारखा नसावा. आता त्याचे फक्त आता थोडे अवघड तांत्रिक टर्म आहे. कोरिओलिस फोर्स म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, तिचं भ्रमण आणि तिचा वेग ठरलेला आहे. बरोबर. आणि विषुववृत्तावर समजा एक वारं असं त्या विषुववृत्ताच्या जवळ आला आणि त्याला क्रॉस करायला लागल्यानंतर काय होतंय माहिती आहे का, हे भ्रमण काय करतं, त्याची दिशा बदलवून टाकतं. म्हणजे ते विषुववृत्ताच्या जवळ आलं तर सरळ चालणाऱ्याला ते उजवीकडे फेकलं जातं आणि दक्षिण गोलार्धात ते डावीकडे फेकलं जातं. हे जे फेकणं आहे, हा जो वाऱ्याचा वेग आहे, हा वेग असणं गरजेचं आहे. अच्छा. पृथ्वीचं भ्रमण तर ते कॉन्स्टंट आहे, म्हणजेच वाऱ्याला गती असली पाहिजे. आणि ही गती याच्यामध्ये असते आपल्याला कशामध्ये, जून टू सप्टेंबरमध्ये वेस्टर्ली, नॉर्थ साऊथ वेस्टर्ली असे आपल्याकडे वारे वाहतात. बरोबर. ह्या सगळ्या कंडिशन असल्यामुळं तुम्हाला मान्सून, मी 4 कंडिशन सांगितल्या, ह्या मान्सूनमध्ये घडून येत नाहीत नेमक्या तुम्हाला, म्हणून मान्सूनमध्ये चक्रीवादळ होतं. चक्रीवादळ येत नाही. मग आताच कसं झालं हे, आत्ता कसं झालं, आता चक्रीवादळ हा विषय नव्हताच आहे. ते नेहमीप्रमाणे आपलं त्या तारखेला ते कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, वर आलं, थोडं पुढं आलं, MP आलं. ते MP आल्यानंतर त्याची जमिनीपासून समुद्र सपाटीपासून उंची वाढली कमी दाब क्षेत्राची. कमी दाब क्षेत्र म्हणजे जागेत असलेला फुगा नाही हो, तो किती उंचीवर आहे, जमिनीच्या सपाटीपासून 13 किलोमीटरपर्यंत आहे का 6 किलोमीटरपर्यंत, 3 किलो का 2 किलोमीटर का 1 किलोमीटरपर्यंत आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि हे त्या ठिकाणी असताना त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं. आता डिप्रेशनमध्ये रूपांतर का झालं की त्याला सरळ रस्ता मिळाला नाही पुढे जायला. पंजाब हरियाणा तिकडं पाकिस्तानचा उच्च दाब त्याने त्याला दाबलं खाली म्हणजे त्याला रस्ता कमी मिळाला, जमिनीचा भूभाग कमी पडला त्याला. म्हणून इकडे ज्यावेळेस तो जसजसा थोडासा खाली आला तर त्या उच्च दाबामुळे, उच्च दाबाचा अर्थ काय, तो असं बरोबर अरबी समुद्रातून त्याला बाष्पाचा पुरवठा झाला, म्हणून त्याचं तीव्र दाबाचं रूपांतर अतितीव्र दाबात झालं. आणि ज्यावेळेस अतितीव्र दाब पाण्याशी संबंधित आला, म्हणजे लाकडा तुम्ही काडी टाकली पण पेट घेत नाही, पण त्याचं रॉकेल टाकल्यावर भडका कसा होतो, तसं ते डीप डिप्रेशन नेमकं कच्छच्या मध्ये समुद्रात झेपावलं त्याची पेट घेतला, म्हणजे विस्तवावर पेट्रोल टाकल्यासारखं. म्हणून त्याचं लगेच सायक्लोनिक स्टॉर्ममध्ये रूपांतर झालं आणि सरळ दिशेत निघून गेलेलं आहे. कारण का, त्याचं नॉन निग्लिजिबल कोरिओलिस फोर्समुळे तुम्हाला जास्त वारं नसून सरळ निघून गेलेलं आहे. म्हणून ते पाकिस्तानकडे गेलेलं नाही, येमेनकडे गेलं नाही, नेमकं ओमानकडे गेलेलं आहे. हे त्याचं कारण आहे. पुन्हा माझा तोच प्रश्न आहे, तुमचा प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही, पण मेट्रोलॉजी मी सांगता तुम्हाला उत्तर मिळालं असं असं माझं मत आहे. बरोबर. सर, आता शेवटचा प्रश्न आहे की आता आपण सगळे अंदाज सप्टेंबर किंवा मग या आठवड्याने आहे की 15 हे सगळं सांगितलं, तर या सगळ्या अंदाजानुसार किंवा जे काही पुढे घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आपल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे, कुठल्या गोष्टीकडे त्यांनी काळजीपूर्वक पाहायला पाहिजे? बरोबर आहे. आता आज 1 सप्टेंबर आहे आणि मीही शेतकरी आहे आणि मला माहिती आहे सध्या समस्या काय आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांची यावर्षी पिकं खूप चांगली आहेत आणि त्यांचा आता काढणीची समस्या डोळ्यापुढे येत आहे. धरणं भरलेली आहे, त्यांना माहिती आहे विहिरीला पाणी आपलं रब्बीचं सिंगाम जिंकणं आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये पूर्वी नाशिक हाच एक जिल्हा होता की तो कांद्याचं उत्पादन घ्यायचा, पण आता बऱ्यापैकी मराठवाड्यातही, नगर जिल्ह्यात आहे आणि पार सोलापूरपर्यंत आणि मी तर म्हणतो विदर्भाच्या काही भागात ते कांदे घेऊ लागलेत. त्यामुळं लोकांना आता कांद्याचं भावही बऱ्यापैकी वधारल्यानंतर लोकांना लाल कांद्याची लागवड करायची आहे किंवा त्यांना आता पुन्हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उन्हाळ किंवा गावठी कांद्याचे त्यांना रोपं टाकायची आहेत. मग रोपं टाकणं म्हणजे हा थोडा एक खर्चिक भाग आहे. एकदा रोप टाकल्यानंतर महागडं बी टाकल्यानंतर ते सक्सेस व्हायला पाहिजे तुम्ही 45-50-60 दिवसामध्ये.
पण मला आता इमिजिएट गरज लोकांची काय आहे की लाल कांद्याची रोपं टाकायची आहेत. तर मला असं वाटतं लाल कांद्याची रोपं आणि द्राक्षाची छाटणी लोकांनी 15 सप्टेंबरच्या आत टाकूच नये. बरं. लाल कांद्याची रोपं 15 सप्टेंबरनंतर टाकावी आणि द्राक्षाची छाटणीसुद्धा 15 सप्टेंबरनंतर करावी की त्यांना पोंग्यात पाऊस नको आहे, नंतर फ्लावरिंगमध्ये पाऊस नको आहे. तर माझं पहिलं निबंध हे सांगणार राहील की साधारण 15 सप्टेंबरनंतर या दोन गोष्टी कराव्यात. उन्हाळ कांद्याची रोपं 15 ऑक्टोबरनंतर टाकावीत. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरी गोष्ट, ऊसासाठी हे वर्ष एकदम उत्तम असणार आहे. ऊसाची लागवड आत्ता करा. दमट वातावरण आहे, चांगल्या पद्धतीने तुम्हाला उतार भेटणार आहे ह्या दमटपणामुळं. आणि तुमचं ज्यावेळेस हे 2 किंवा 3 महिन्यानं पीक येईल त्यावेळेस नेमका पावसाची त्याची गाठ पडणार आहे. नुकसानीचा विषय नाही आहे. लागवडी कांद्याची झाली तर नुकसान आहे. लाल कांदा जरी तुम्ही काढला तरी नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण लाल येण्यानंतर येणार आहे. म्हणजे ऊसालाही हे वर्ष चांगलं आहे. आणि हरभऱ्याची सुद्धा लागवड करायची असेल तर लवकरच तुम्ही 1 ऑक्टोबरनंतर कधी करू शकता, अशा पद्धतीने मी सांगेल. आणि कांद्याच्या लागवडी मात्र जशी जशी वापसा मिळेल तसं त्यांनी करावं लागेल. तर लहान येणं जर समजा इफेक्ट त्याचा जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्त राहिला आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त राहिलं, पावसाचं प्रमाण जास्त राहिलं तर कदाचित त्या लागवडी लेटे होऊ शकतात. त्याच दरम्यान तुमचं साधारण डिसेंबर अखेर किंवा जानेवारीमध्ये लाल कांदाही निघणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही आत्ता किती लवकर तुम्ही झटपट लागवड करून, कारण लाल कांद्याचं आयुष्य कमी आहे, समजलं का. त्यामुळे तुम्हाला 70-80-90 दिवसामध्ये तो कांदा काढायचा असेल तर आत्ता झटपट. पण आता मी म्हणतो 15 सप्टेंबरनंतर लागवड करा. म्हणजेच 15 सप्टेंबरनंतर तुम्ही जर लाल कांद्याची रोपं टाकली तर 45 दिवसात रोप कसं झटक्यात काढायला येईल त्या पद्धतीने त्याचं ती काळजी घेणं, निगा राखणं गरजेचं आहे. तर असं मी एवढंच सांगेन की बाबा हो, 15 सप्टेंबरनंतर छाटणी करा. 15 सप्टेंबरनंतर लाल कांद्याचं रोप टाका. 15 ऑक्टोबरनंतर रोप टाका उन्हाळ कांद्याचं. ऊसासाठी हा चांगलाच सीझन आहे. तुम्ही आत्तापासून करा. आत्तापासून सुरू केलेल्या लागवडी तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सुरूच्या किंवा नवीन वर्षाचे पण करू शकतात. तो काय अडचण नाही आहे. आणि रब्बीची जी पिकं आहे तुमची हरभरा, त्याला कालावधी चांगला 1 ऑक्टोबरनंतर तुमचा हरभरा आणि 15 नोव्हेंबरनंतर तुम्ही कधी ऊसाची गव्हाची पेरणी करू शकता, असं मला या ठिकाणी सांगता येईल. ते शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने निर्णय घ्यावा. आणि अशा पद्धतीचे अजून काही प्रश्न असतील लोकांचे तर ते कधीही ते माझ्या संपर्कात आल्यानंतर मी त्या प्रश्नाचे उत्तर माझ्या पद्धतीने माझ्या ज्ञानाप्रमाणे मी देऊ शकतो असं मला वाटतं. अगदी बरोबर. मला तर वाटतं सरांनी आज आपले जे की आत्ता महत्त्वाचे प्रश्न होते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे. आज सरांनी आपल्याला वेळ दिला, आपल्या सगळ्या मनातले प्रश्न, आपल्या ज्या काही समस्या होत्या त्यांची सोप्या भाषेत उत्तरं दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.